की जय. सर्वांनी हात जोडा आणि डोळे बंद करून नमन म्हणा. नमन माझे श्री सद्गुरुनाथा कृपा करून नजराथा सगळी दुःख होता तत्काळ तुझ्या प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास वृथा संदेह या जीवास पार करो आकाश. तुझे स्थितीचा विचार बदली जीवानित्य सार. तुझी कृपा करी नजर जीवधारा बहुपकारांची तुलासी ज्ञान बोध नित्य पाजसी. जवळीच प्रेमी अंकाशी कर जोडा विनितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. काय रे मागशी काय रे मागशी काय रे मागशी काय रे मागशी तुझी आहे धनी त्रैलोक्याचा. तुझी आहे धनी त्रैलोक्याचा. काय रे मागशी कोणा जवळी. काय रे मागशी कोणा जवळी. काय रे मागशी कोणा जवळी. ओळखून राही आपल्या स्वरूपा. ओळखून राही आपल्या स्वरूपा. ओळखून राही आपल्या स्वरूपा. 84च्या कृपा काय रे मागशी कोणा जवळी. काय रे मागशी कोणा जवळी. काय रे मागशी कोणा जवळी. देवा पाही देव आत्मा परिपूर्ण. देवा पाही देव आत्मा परिपूर्ण. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. ओळखी खून गमदनी सानी दानी दा पा मा पा गा मा पा मा गा मा गा दा नी सा.
तुझ वासनेने भ्रष्ट वाटे तुझ वासनेने भ्रष्ट वाटे तुझ वाटे तुझ काय रे मागसी हो मागवी काय रे मागसी हो मागवी काय रे मागसी हो मागवी जय जय पांडुरंग सद्गुरुनाथ महाराज की प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज आपल्या गडचंद्र या गावी मागच्या वर्षी कार्यक्रम झाला 16 डिसेंबरला आणि आज 25 जानेवारी आणि उद्या 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या दिवशी बोलू आपण काय, पण मी अगोदर तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कारण कसं आहे, सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला, ऐसा समज जाने केला तो बुडाला निश्चय. तुम्ही बसणारे परीक्षक आहात आणि परीक्षकाचं काम असते परीक्षण करणे आणि प्रमाणपत्र देणे. तुम्ही आमचे परीक्षक आहेत, मायबाप आहात. तुमच्यासमोर काय बोलावं आमची पात्रता नाही आहे, पण सद्गुरूच्या आदेशाने 4 संतांचे विचार आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागू झालं. काय लागू झालं? संविधान. आणि या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य एवढे सगळे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून आणि त्यांच्या समस्त सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आपल्याला संविधान मिळालं आणि आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र 1947ला झालो, पण स्वतंत्र माणसाने कसं वागावं याचे नियम संविधानात आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? गडचांदूर कोरपण्या रोडवर उभं होऊन मी स्वतंत्र आहे आणि माझ्या अंगावर ट्रक म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्वातंत्र्यालाही मर्यादा असल्या पाहिजे, त्या मर्यादा शिकवल्या संविधानाने. आणि हेच संविधान अध्यात्मामध्ये आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं की माणूस बनून जन्मास आला तर तुला वागायचं कसं आहे. एखाद्या देशामध्ये आपल्याला वागायचं असेल तर त्या देशाचे नियमाचं पालन करावं लागते. हो बापा, पाकिस्तानातले नियम वेगळे, भारतातले नियम वेगळे, म्यानमारमधले नियम वेगळे. सौदी अरबमध्ये रात्री 2 वाजता बाई बॅग घेऊन पायदळ आपल्या घरी जाऊ शकते. किती वाजता? रात्री 2 वाजता. आपल्या देशात 10 वाजता नाही निघू शकत पोरगी, 7 वाजता नाही निघू शकत. वेगवेगळे नियम आहे. दुबईमध्ये बस चालक आहे, तिथे कंडक्टर नाही आहे, पण त्या बसमध्ये बसलेले 40ही लोकांकडे तिकीट असते ना. आपल्याकडे कंडक्टर असून तिकीट नाही काढत आपण. काय आपल्याला समजलं स्वातंत्र्य काय? त्या लोकांना समजलं स्वातंत्र्य काय आहे. नियमाचं पालन कसं करायचं हे अजून आपल्याला समजलं नाही. आपण कसे जगतो नाही. आता तुम्ही सगळे मोठे आहे, तुमच्या पुढे काय बोलावं, पण आता इथं बसलो आपण सगळे, समजा रांगेत बसले तर किती सुंदर दिसले असते, पण नाही.
आपल्याला पाहिजे ऐसपैस जागा नाही. त्याच्या पाठीवर पाय, याच्या मानेवर हात, तिकडे पाय, इकडे. आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग नाही घेता येत. स्वातंत्र्य म्हणजे काही कसंही सैरावैरा जगणं नव्हे. स्वातंत्र्याचा अर्थच आहे की मर्यादित जीवन पद्धतीने आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, सुविधा चांगली होईल, सर्वांना व्यवस्था चांगली होईल असं जगणे, याचं नाव स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे कसं जगणं नाही. आपले आठवडी बाजार पहा, आपले गणेशोत्सव पहा, आपल्या दुर्गादेवीचे उत्सव पहा, आपल्या पुण्यतिथ्या पहा, आपल्या जयंत्या पहा. स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्याचा अर्थ अजून कळला नाही. कारण आपल्याला दुसऱ्याकडे मागण्याची सवय आहे नाही. राष्ट्रसंत अभंग घेतात, अभंग लिहितात, जो आपण विवेचनासाठी घेतला. काय रे मागशी कोणाजवळून, तुझी आहे धनी त्रैलोक्याचा. अरे बाबा, आपल्याला सवय झाली नाही. देवा बाप्पा कसंही कर रे, ह्या पंतप्रधानांना बेकारच आहे नाही. सगळं महाग केलं, काहींना वाटते चांगलं केलं नाही. काहींना महिन्याचे पैसे येत आहे, काहींना अजिबात नाही मिळत आहे. मुलाचं लग्न सरकारनंच करून द्यावं, मुलीची डिलिव्हरी केल्यानंतर सरकारने पैसे द्यावे, मागत आहोत आपण. आमच्या गावाला अनुदान द्यावं, आम्ही आमच्या घरापुढचं खराट्याने झाडावंही नाही, त्याच्यासाठी नगरपालिकेचा माणूस आला पाहिजे. आम्ही टाकलेला कचरा दुसऱ्याने झाडावा, पण आम्हाला घरकुल आलं पाहिजे. मागत आहो. काय रे मागशी कोणाजवळून. आपल्या मुलाचं लग्नानं पोरीकडून पैसे 5 लाख 20 लाख. पोरगा जेवढ्या वरच्या हुद्द्यावरचा असेल तेवढे पैसे जास्त, हुंडी नाही. मुलीकडल्यानं वाटते की मुलाकडल्याने पैसे कमी घ्यावं, पण ज्या मुलीकडल्याला वाटते की मुलाकडल्याने पैसे कमी घ्यावं, त्याच मुलीकडल्या मुलाचं जेव्हा लग्न होते तेव्हा त्यांना वाटते यांनी भरपूर द्यावं. वाटते की नाही? असं वाटते की आपल्या मुलाला हुंडी नाही मिळाली तर आपल्या मुलाला आपण दिली नाही, जावई चांगले मिळाले तर आपण आपल्या मुलाकडून हुंडी घेऊ नये, असं वाटते का? नहीं. आने दो, जितना फुकट का मिलता है, बिना कष्ट का मिलता है सब देवा बाप्पा तूच करता, तूच सुख करता, तूच दुःख करता. अवघ्या दिनाचा नाता ठेका घेतला बापू त्याने. आपण कशासाठी आलो मनुष्य जन्मात? आपल्या सुखाचा ठेकेदार तोच, आपल्या दुःखाचा ठेकेदार तोच. वाईट झालं, आमच्याकडे एक बाई आहे, दसऱ्या आमच्या भागामध्ये देवी बसली होती आणि वार्डात देवी बसू नये, संध्याकाळी आता काला होईल, त्याच्या 2 दिवसा अगोदर त्या मुलाने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर तो दसऱ्याच्या दिवशी, काल्याच्या दिवशी सापडला वर्धा नदीमध्ये. सापडल्यानंतर खूप रडारड झाली, असं तसं झालं. पण ती बाई आता दुर्गादेवीजवळ येत नाही आहे आणि वर्गणी देत नाही. का करू म्हणे आता दुर्गादेवीजवळ येऊ? एवढं मोठं पोरग दुर्गादेवीनं खाल्लं. अरे दुर्गादेवी पोरग कसं खाणार आहे? का करू म्हणे मी 9 दिवस 9 रात्र उपवास करून मी काय करू म्हणे? ते वर्गणी देत आली, द्यासाठी आली नाही, ती जेवासाठी आली नाही आणि त्या देवीजवळ आली नाही. का बरं? कारण तिनं नेलं म्हणे. कोणी नेलं? अरे देवाचे हे असते करणे तर लोक का निर्मिले असते दुबळे केविलवाले. राष्ट्रसंत लिहितात देवावरती भार टाकून भारतीयांना बसला का? त्याच्यावर भार टाकला आपण. तूच करते, तूच झरते. चांगलं केलं तर तूच आणि वाईट झालं तर मग आपण कुण्या कामाची आहे? आपण कशासाठी आलो? किसली आहे आपण? याचा अभ्यास करता करता राष्ट्रसंतांना कळून चुकलं की माझा हा आंधळा समाज, अंधश्रद्धेने गासलेला समाज, याला हात पसरायची सवय झाली. त्यांच्यासाठी अभंग लिहिला महाराजांनी. काय रे मागशी कोणाजवळून मागत? आमच्याकडे भागवत झालं, त्या भागवतामध्ये संतती प्राप्ती के लिए यज्ञ केला त्यांनी. काय करायचं? परंतु मुलं व्हाव म्हणून, मुलं झाले पाहिजे म्हणून महाराजाच्या कीर्तनात भरगच्च गर्दी केली, भरगच्च. आणि महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर त्यांच्या देवाऱ्यामध्ये एक शिक्का दिला. ह्या शिक्का घेऊन समजा तुम्ही देवाऱ्यात ठेवला, रोज पूजा केली तर तुमच्या घरी काय येईल?
धनधान्य येईल. मी त्या दिवशीच म्हणलं मारेगावला, जेव्हा धर्माला अंधश्रद्धेचा आधार घ्यावा लागतो तेव्हा धर्म राहत नाही, तो अधर्म होतो. धर्माला अंधश्रद्धेची जोड नसावी. कोणीतरी देते, कोणीतरी करते, त्याच्या भरोशावर. अरे बाबा तसं नाही म्हणे, त्याच्या भरोशावर नाही. द्रौपदीचे 5ही मुलं मारून टाकली अश्वत्थामाने, झोपेमध्ये मारून टाकले, मरून गेले बिचारे. अश्वत्थामाला वाटलं की माझ्या वडिलाला मारलं याने, म्हणून त्याने रात्री आला, त्याला वाटलं की पांडव झोपून आहे, म्हणून 5ही मुलांना जागच्या जागी मारून टाकलं. द्रौपदी आली, रडायला लागली, सगळे रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेले आहे 5ही मुलं, खूप रडत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, महाभारतातला प्रसंग आहे, महाभारत जर तुम्ही वाचलं असेल तर, भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतात, द्रौपदे, ती बहीण होती त्यांची मांडलेली, सुदर्शन चक्राने बोट कापल्यानंतर आपल्या साडीचा पदर फाडणारी ती पट्टराणी पांडवांची बहीण मांडली तिला. म्हणे, द्रौपदे, तू जर म्हणत असशील ना तर मी आत्ता या 5ही मुलांना आत्ता मी जिवंत करतो, फक्त तू हो म्हण की देवा माझी मुलं गेलीत, मला जिवंत कर. द्रौपदीने खूप सुंदर उत्तर दिलं. आणि महाभारत वाचणाऱ्यांना जर तुम्ही पाहिलं असेल, वाचले असेल, इतकं सुंदर आणि मार्मिक वास्तविकतेचं दर्शन घडवलं. द्रौपदी म्हणते, अरे कृष्णा, अरे जर यांना जिवंतच करता आलं असतं तुला तर मरूच कशाला दिलं असतं रे. काय म्हणते द्रौपदी, तुझ्या हातात जर याला वाचवायचं असतं तू मरूच कशाला दिलं असतं, तू वाचवलं नसतं. मी तुझ्याकडे हे मागणं मागत नाही, गेली तर गेली, माझे 5ही मुलं गेले. काय रे मागशी, काय मागत आहोत, पण या संसाराच्या चक्रामध्ये आपण असे अटकलो बापो, मागत आहोत. चक्र संसाराचे फिरताई दिशा, 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 चक्र संसाराचे फिरताई दिशा. नाही भरवसा याचा काही, नाही भरवसा याचा काही, नाही भरवसा याचा काही. कधी पाप पुण्य, कधी सुख दुःख, कधी पाप पुण्य, कधी सुख दुःख, कधी सुख दुःख, कधी पाप पुण्य, कधी हा संताप होई जीवा, कधी हा संताप होई जीवा. कधी हा संताप वाटे जीवा, कधी हा संताप वाटे जीवा, वाटे जीवा. चक्र संसाराचे फिरताई दिशा, चक्र संसाराचे फिरताई दिशा, चक्र संसाराचे फिरताई दिशा. राष्ट्रसंत लिहितात, चक्र संसाराचे फिरताई दिशा. आपल्या सर्वांच्या डोक्यावर चक्र फिरत आहे संसाराचं. नाही, संसार म्हणजे काय माहिती आहे का? संसाराची व्याख्या काय? संसाराची सोपी वाक्य आहे. संसार म्हणजे स्वयची सार. आपण ज्या गोष्टीवर आपल्या स्वार्थासाठी स्वार झालो त्याचं नाव संसार. पत्नी माझी, मुलगा माझा, धन माझं, पैसा माझा, शेती माझी, वाडी माझं 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 म्हणतं परसार नाशिवंत. करुणी करुणी करुणी, अरे करुणी पहा विचार.
राष्ट्रसंत अगतिकपणे लिहितात, चक्र संसाराचे फिरे दाही दिशांनी चक्र फिरत आहे. ते कसं आहे, नाही भरवसा याचा काही भरोसा आहे आपल्या जीवाचा. आमचे काकाजी आले मागच्या 16 तारखेला डिसेंबर महिन्याच्या, अर्धा तास प्रवचन केलं, खाली उतरले, शुगर वाढून गेलं, दवाखान्यात नेलं आणि मधातच चालले गेले. किती वेळ लागते जाण्यासाठी, पण जाण्यात फरक आहे. नाही भरवसा याचा काही, या शरीराचा काहीच भरोसा नाही बापू. आपल्याला असं वाटतं भरोसा आहे, नाही, प्रत्येकाला वाटते की हे टिकलं पाहिजे. आमचे एक बाबाजी आहे, त्यांना आशा आहे मी 100 वर्ष जगलो पाहिजे. काय म्हणते ते, मी 100 वर्ष जगलो, मी जगतोच बापू म्हणे 100 वर्ष. पाहू म्हटलं, आता आम्ही वाचलो तुम्ही दिसाल आणि तुम्ही गेलं तर आम्ही पाहतोच. प्रत्येकाला वाटते. आणि वेदाने सुद्धा जीवेतम शरदम शतः, 100 वर्षाचं प्रत्येकाचं आयुष्य सांगितलेलं आहे. 100 वर्षानंतर जगण्यात काहीही अर्थ नाही आहे. आत्ताच्या काळात, जुन्या काळात लोक राहत होते काय, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण 100 वर्ष माणूस तब्येत चांगली असेल तर टिकते. पण भगवान गौतम बुद्ध धम्मपद नावाच्या ग्रंथात लिहितात, योच वत्सयतम जीवा अप्पसम अमतम पदम, एकाहम जीवितम सोय पස්සतो अमतम पदम. अरे 100 वर्ष निर्वाण पद प्राप्त न करता जगण्यापेक्षा 25 वर्षात निर्वाण पद प्राप्त करून मेलेला बरा. नाही, वाघासारखं जगावं माणसानं, जगावं तर वाघावं सारखं आणि लढावं तर शिवबासारखं. 51 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, राष्ट्रसंतांचं आयुष्य तेवढंच. आयुष्य तर पहा यांचे. विवेकानंद किती वर्षाचे, 34-35. स्वामी शंकराचार्य 32 वर्षात, ज्ञानेश्वर महाराज 21 वर्षात. आयुष्य तर पहा. आणि आमचे आयुष्य पहा. आम्ही नुसते जगत आहोत. कशासाठी जगत आहोत, कुणासाठी जगत आहोत याचा आपल्याला पत्ता फक्त जगणं आहे, खाणे पिणे मौज. राष्ट्रसंत म्हणतात याच्यासाठी, चक्र संसाराचे फिरे दाही दिशा, जरा नाही भरवसा याचा काही, कधी सुख दुःख, कधी पाप पुण्य, कधी हा संताप आहे जीवा. कधी हसतो, कधी रडतो, कधी नाराजच राहतो, कधी खुशीच वाटते. नाही, असंच आहे ना आपलं आयुष्य. सकाळी उठलो आपण तर कधी कधी भावा छान छान हसताना दिसते, आणि कधी कधी पूर्ण दिवस आत्ता सगळे हसता 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 फोन येते, ताई का तुमचा भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला. हसता हसता पूर्ण घरात दुखवटा. आणि असंच हसता हसता समजा आपल्याला बातमी आली, आई आपल्या घराजवळ की नाही ॲक्सिडेंट झाला, कुणीतरी गेलं. असं का, जाऊ दे. का कारण आहे, भावाचा फोन आला तर रडणं थांबलं नाही, आणि बाजूच्याचा आला तर जाऊ दे. हा मोह आहे, याला म्हणतात मोह. दुःख वाटण्याचं कारण काय, सुख वाटण्याचं. आपल्याला जिथं बरं वाटते त्याचं नाव सुख, आणि आपल्याला जे बरं वाटत नाही त्याचं नाव दुःख. आपल्याला बरं वाटते म्हणून केलेलं कर्म पुण्यकर्म, आणि आपल्याला बरं वाटत नाही म्हणून आपण हातच लावत नाही पाप. आपली व्याख्या आहे, संतांची व्याख्या तशी नाही आहे. संतांची पापापुण्याची व्याख्या वेगळी, आपली पापापुण्याची व्याख्या वेगळी. संतांचं पुण्य काय, पुण्य पर उपकार पापती परपीडा. दुसऱ्यावर उपकार करणे पुण्य, दुसऱ्याला दुःख देणे पाप. हे चक्र संसाराचं फिरत आहे. पण कधी सुख दुःख, कधी पाप पुण्य, कधी हा संताप वाटे जीवा. कधी कधी असं वाटते का आत्महत्या करावं की काय, कधी कधी असं वाटते विहिरीत जीव द्यावी का काय, कधी कधी असं वाटते एंड्रोसल्फा घ्यावं की काय, कधी कधी असं वाटते का इकडं नाचू का तिकडं नाचू. कारण आपण ठरवून टाकलं याच्यात सुख आहे आणि याच्यात दुःख आहे. चुकीच्या कल्पना आपल्या मागत आहोत आपण, देवा सुख दे रे बाबा, सुख दे. पण आपल्याला काय मागायचं हे समजत नाही. एका नदीजवळ एक व्यक्ती राहत होते. तो वरुण राजाची, वरुण म्हणजे पाऊस, त्याची उपासना करत होते. तो एक दिवस प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर तो त्या कोड्याच्या घरी, कोडी होता तो मच्छा पकडणारा, त्याच्या घरी गेला. म्हणे हा माझी एवढी मोठी सेवा करतो, मी याला काहीतरी दिलं पाहिजे.
त्याची पत्नी घरी होती. म्हणे बाई, तुझ्या नवऱ्याने माझी खूप सेवा केली ग, मग बघ तुला काय मागायचं आहे माग. आता तिचे फाटके कपडे, तिचा कुरूप चेहरा. महाराज असं करा म्हणे, काय, मला म्हणे सुंदरी बनवा म्हणे, सुंदरी, मिस इंडिया, मिस वर्ल्ड. तथास्तु म्हणे, तथास्तु झालं. आल्यानंतर पाहते मग तो व्यक्ती आला. म्हणे काय झालं बा, हे कोण आहे. आजी म्हणे वरुण देव आहे, यांनी बघा मला. बाबा माझी बायको एवढी सुंदर कशी दिसते का म्हणे, कोणती फेरन लवली लावली. तू कोण आहे. आजी मी तुमचीच बायको म्हणे, यांनी मला वरदान दिलं. अरे 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 अरे. आजी म्हणे हे काही कामाची नाही म्हणे, काहून, हिला डुकरीन बनवा म्हणे. काय म्हणे, तथास्तु म्हणे, ते डुकरीन झाली. दंतकथा आहे. तेवढ्यात पोरगा आला शाळेतून. बाबा हे का आजी म्हणे अंगणात. अरे तुझी आई होय म्हणे, हे तुझी आई आहे. मग अशी काहून जी म्हणे, हे आपल्याकडे महाराज आले, यांनी वरदान. असं नका करू महाराज म्हणे, माझी जशी आई होती ना म्हणे तशीच मला परत करा म्हणे. तथास्तु, जशान तशी. नाही काय मागायचं हे समजत नाही. देव आले, संत आले, त्यांना काय द्यायचं, काय मागायचं याचं सुद्धा भान नाही. कारण आपल्या अपेक्षा खूप आहे, खूप. तुम्ही म्हणे शंकराची नेहमी पूजा करता, जा म्हणे शंकराला काहीतरी मागा. गेला म्हणे महाराज काय, मला की नाही म्हणे हे गाव द्या म्हणे, गडचांदू, जा म्हणे घेऊन घे म्हणे. तथास्तु. गेला पत्नीकडे गेला. आज मला शंकरजी पावले, त्यांनी मला गाव दिला म्हणे. का मूर्ख माणूस आहे म्हणे. काय म्हणे, का तू मूर्ख माणूस आहे म्हणे. तुम्ही की मी आता काही कोणी म्हणत नाही. राग आला तर तू, आणि साडी घेऊन मागायची असेल तर तुम्ही. आता तू का मूर्ख माणूस आहे म्हणे. मागितला गाव. अरे म्हणे गाव नाही, पूर्ण कोरपणात असेल माग म्हणे तू. हा पुन्हा गेला. म्हणे महाराज माझी पत्नी म्हणते म्हणे की कोरपणात असेल. असं का. तथास्तु. कोरपणात असेल दिली. पुन्हा आले. काय मागितलं. तू म्हणाली म्हणे कोरपणात. अरे माया कर्मा म्हणे, कोणता नवरा भेटला म्हणे. अरे मागितलं रे. अरे चंद्रपूर जिल्हा मागायचा हो. पुन्हा गेला. तथास्तु. चंद्रपूर जिल्हा. पुन्हा आला. म्हणे अरे 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 एक सांगितलं नाही एक करते. अरे चंद्रपूर माग. अरे महाराष्ट्र माग म्हणे, पूर्ण महाराष्ट्र राज्य राहील म्हणे तुझं. तू मुख्यमंत्री राहशील, मी तुझी बायको बनेल, तुझ्यासोबत गाडीनं फिरील. हा गेला. महाराष्ट्र मागितला. महाराष्ट्र मागून आला. पत्नी म्हणे तू ना म्हणे भिकारडाच राहणार. अरे हा एवढा मोठा भारत देश आहे, एवढा मागाचा म्हणे, नुसता महाराष्ट्र मागून आला. भारत मागितला. पुन्हा दिला भारत. पुन्हा परत आला. म्हणजे भारत अरे म्हणे मागितलं तर मागितलं, हे पूर्ण पृथ्वी तर मागायची हो म्हणे तू. दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चायना, रशिया, युक्रेन, सगळं आपल्याच बापाचं होईल म्हणे. हा गेला जग मागासाठी. महाराज म्हणे तू आणि तुझी बायको, तुम्हाला दोघांनाही अक्कल नाही म्हणे काही मागायचं. तू जुन्यासारखाच हो म्हणे, जा टाली चालवा म्हणे, जा नगर परिषदची जा म्हणे. तो पुन्हा जुन्यासारखा टालीच चालवायला लागला. आता मी तुला काहीच देत नाही म्हणे. उदाहरणं हे तुम्हाला सांगत आहो. असं काही कधी होत नाही ना, कोणी आपल्याला देत नाही. स्वप्नातही विचार करा ना, दगडावर आपलं डोकं आदळून फोडूनही टाकाल तरी कोणीच कोणाला ह्या जगात काहीच देत नाही. हे तुम्हालाही अनुभव आहे, मलाही अनुभव आहे. शेतामध्ये नांगर टाकून बसले आणि तिथं होम पेटवला तुम्ही आणि म्हटलं ओम शेत पिकाय नमा, पिकाय नमा. पिकल का शेत. पिकल. पराठी व्हाय नमा, पराठी हा होईल पराठी नाही. तुरी लागाय नमा, तुरी लागल तुरी. अरे नाही लागत बाप हो. एप्रिल महिन्यापासून भर उन्हामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये नांगरण वखरण करून ढेपलं उताने सीधे करून ठेवावं लागते. आणि मग ते मृग नक्षत्रामध्ये मग ते पाऊस पडल्यावर टिबा लागते तुम्हाला. कमरेची काडी होते तुमच्या. शेती करता करता पिकवता तेवढं सगळं झाल्यावर आत्ता जानेवारी महिन्यात कापूस झाला नाही. 6-7 महिने काबाड कष्ट केले. घरातले सगळे माणसं कामी लागले. कापूस भरण्यापासून, खुडण्यापासून, कापूस वेचण्यापासून, फवारणी मारण्यापासून, डवरणं करण्यापासून, खत टाकण्यापासून एवढं केल्यावर मग हातामध्ये 50 क्विंटल कापूस आला बापो. 50. कोण केला हा. काय रे मागशी कोणाजवळ. कोणा दिलं हे. कोणत्या देवाने दिलं, कोणत्या सरकारने दिलं, कोणी दिलं. उत्तर द्या बापो. आपण प्रत्येकाने केलं.